महारवतनाची जमीन कशा तऱ्हेने यांच्या नावावर आली. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांची फसवणूक करून ही जमीन स्वतःच्या नावावर त्यांनी घेण्याचा विषय झालेला आहे. आणि गेले 3 ज्या निवडणुका झाल्या त्या तिन्ही ॲफिडेव्हिटमध्ये असेल मंत्री महोदयांनी या जमिनीच्या संदर्भामध्ये कुठलीही माहिती इलेक्शन कमिशनला दिलेली नाही. त्यामुळे अतिशय गंभीर अशा तऱ्हेचा आरोप त्या ठिकाणी आहे. या संदर्भामध्ये तात्काळ आम्ही राजीनाम्याची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करतो आहोत की त्यांनी तात्काळ यांचा राजीनामा गिरीश महाजनांचा घेतला पाहिजे आणि चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे. मध्ये कुठे चुकीच्या पद्धतीने जमीन घेतली का जमीन का खूप मोठा घोटाळा वर्तमानपत्रात किंवा काही प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून दाखवलं जातं आहे की महाघोटाळा झाला, गिरीशवानी महाघोटाळा केला. मला वाटतं यात कुठलंही चुकीचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं नाही. 15 वर्ष झाले आम्ही कारखाना त्या ठिकाणी उभा करू शकलो नाही आणि आज त्यांना जर ती जमीन परत पाहिजे असेल तर निश्चित त्यांचा तो अधिकार आहे मला असं वाटतं आणि असा कायदा पण आहे. आणि म्हणून मला वाटतं की ती जमीन जर परत मागत असतील तर माझी जमीन द्यायला 5 एकर जमीन द्यायला माझी अजिबात त्या ठिकाणी हरकत नाही. मी त्यांच्या नावावरती अति सहज त्या ठिकाणी करून देईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.